यानंतर थेट आपण दहिसरमध्ये जाऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होती आहे। धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपण दीक्षा हर्षद कारकर यांना विजयी करायला आलेत ना सगळे। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवाराच्या मागे महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला, अनुक्रमांक पण पहिलाच नंबर आहे। 1 नंबरने रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी तुम्ही व्हा। तुम्हाला शुभेच्छा देतो। एवढे कार्यकर्ते भर उन्हात आले, त्याचा अर्थ बघा। इकडे इकडे सगळीकडे मागे सगळीकडे लोक आहेत आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। काही लोक निवडणूक आयोगात गेले की यांच्या पैसे बंद करा, परंतु पैसे कधी तुमचे बंद होणार नाहीत आणि कोणी कोर्टात पण हात गेलाय। पण आज पैसे आले का तुमच्याकडे? आले ना, म्हणजे विरोधकांना तोंडावर पाडलं ना। झूठ बोले कौवा काले कौवा काटे, बुरी नजर वाला तेरा मुंह काला। विरोधकांचा मुंह काला, काळ तोंड करून टाकलं त्यांना। आणि म्हणून कोणी किती अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही नाही, कारण तुम्ही चमत्कार घडवला विधानसभेत। आता या महापालिकेत, मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा ना, बदल घडवायचाय, परिवर्तन घडवायचंय, मुंबईचा विकास करायचाय, सगळ्या सोयी सुविधा पाहिजे, मुंबईतली ट्रॅफिक बंद कमी करायची आहे, प्रदूषण कमी करायचंय, भ्रष्टाचार बंद करायचंय। ज्या लोकांनी मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून समजलं, 20 वर्ष त्यांनी सत्ता गाजवली, आता ते मुंबईला कोंबडी समजायचे, आता कोंबडी कापायला निघाले। तुम्ही कोंबडी कापून देणार? म्हणून आपला भगवा महायुतीचा आपल्या मुंबई महापालिकेवर फडकला पाहिजे ना। 3.5 वर्षात काम केलेलं तुमच्या समोर आहे ना। म्हणून येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून दीक्षाताईला भरघोस मताने विजयी करून महापालिकेत पाठवायचं आहे ना। तुमच्या या भागातल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम हा एकनाथ शिंदे ही जबाबदारी घेतो की तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील। जोडीला परिषदही आहे ना, बाजूला प्रकाश रत्नानगर फेडरेशनचा जो काही प्रश्न आहे तो देखील तात्काळ सोडवला जाईल। साईनाथ नगर रेल्वे पटरीवरचे लोक आहेत, त्यांना नेहमी नोटीस जाते, तर मी आणि मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांशी बोलून हा संपूर्ण प्रश्न निकालात आम्ही काढणार आहोत। त्यामुळे काळजी करू नका। अंबावाडीचा SRA करायचंय ना, हे कोणी करणार? हे मराठी माणसं मुंबईकर बाहेर का गेला? कोण जबाबदार? आणि म्हणून त्यासाठी SRA प्रकल्प आपण राबवू। सभी व्यापारी भाइयों से भी मेरी नम्र निवेदन है,